नमस्कार. होम मिनिस्टर आता घरचा लिटिल चॅम्प्स ठरवेल पैठणीची मानकरी स्पेशल पार्टनर गोदरेज नंबर 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रचंड वारा सुटलेला आहे, वाऱ्याचा आवाज आणि इतक्या मस्त वातावरणामध्ये आज आपण ज्या वहिनींना भेटणार आहोत, प्रणिता सुशील चुरी. 2 जाऊबाई आव्हान देणार आहेत, स्नेहा नितेश चुरी आणि जुविता हितेश चुरी. तेव्हा या संपूर्ण कुटुंबाला भेटून आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत. नमस्कार. 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 क्या उखाणा. दवबिंदूंनी चमकतो फुलांचा रंग, सुखी आहे संसारात सुशील रावांच्या संग, होम मिनिस्टर कार्यक्रमाला घरी येणार म्हणून मी स्वतःच्यातच दंग. अरे वा. आपण आवडतं मला राजकारणाचा गेम, तसंच प्रणितावर आहे माझं तेवढंच प्रेम. काय सांगताय. वहिनी द्या ओळख करून सगळ्यांची. हा माझ्या सासूबाई. नमस्कार. ही मोठी जाव. नमस्कार. ही दुसरी जाव. नमस्कार. ती नणंद. नमस्कार. छोटा दीर. नमस्कार. मोठा दीर. नमस्कार. ह्या आत्या. नमस्कार. हा माझा मोठा मुलगा. बरं. हा छोटा मुलगा. हो. ही आमची परी. नमस्कार परी. ही उर्वी भावाची मुलगी. हॅलो. आणि ही हृदया. अरे वा. हृदया. चला, सगळ्यांची ओळख झालेली आहे. माहेर कुठलं. मोठे कुळ म्हणजे गावातच आहे पण थोडंसं दुसऱ्या ठिकाणी. तुमचं बालपण कुठे गेलं. इकडेच ह्याच गावी. कसं गेलं बालपण. घरी कोण कोण होतं. घरी आई वडील, 2 भाऊ, आजी आजोबा आणि एक आत्या नेहमी आमच्या जवळच राहायची. खूप छान आनंदात गेलं. तुमचं माहेर इथलं. हो. सासर पण इथलं. हे कसं काय हो. एकदा मी एक्झाम द्यायला ठाण्याला गेली होती तर विरार स्टेशनवर थांबली होती. तर विरार स्टेशनवर माहिती ना भरपूर गर्दी असते, तर मला ट्रेनमध्ये चढायला काही जमणार नव्हतं. मग मी आणि माझी मैत्रीण होती, त्या लेडीजच्या डब्यात तर काही चढताच नाही येणार, म्हणून मी ठरवलं की चल जेंट्समध्ये जाते. तिथे सुशील आणि माझी गावातली दुसरी मुलं होती. सुशीलला आवाज दिला, सुशील थांब सांगितलं, आम्हाला पण दोघींना घेऊन चढ. आम्ही एकत्रच चढलो. दोघींना घेऊन जो निघाला त्यातले एकीला कुठे उतरवलं मग त्याने. उतरवलं ना तिकडे. मग बोलणं सुरू झालं आमचं. नंतर काय केलं आपण पुढे. पुढे गावातच असल्यामुळे ह्या ग्राउंडवरनं त्या ग्राउंडवर, मग क्रिकेटच्या निमित्ताने आम्ही तिकडे जायचो. आमच्या घराच्या समोर पण ग्राउंड आहे. अरे वा. तो तिकडे यायचा नेहमी. प्रपोज कोणी केलं. मिस केलं त्यानेच. मग काय हो, तुम्ही होकार दिला लगेच. तेव्हा नाही होकार दिलेला, पण मग बोलता बोलता मेसेज चॅटिंग ह्याच्यामधून मनात आली इच्छा. पण तुमच्या घरी तुम्हाला विश्वास होता की यांच्याकडनं होकार येणार आहे. मला विश्वास होता की यांच्याकडनं होकार येणार नाही. नाही. हा. मग म्हणून मी सांगितलं चला ठीक आहे, मी हिला पहिल्यांदा विचारतो आणि जर ही रेडी असेल तर मग पळूनच घेऊन जायला बरं. पळून गेला. किती वर्षापूर्वी. 13 वर्ष. मग तेव्हा तणाव झाला असेल. हो ना. आणि मग कुठे गेला होता पळून. आम्ही गेलो होतो वापीच्या दिशेने. आणि घरी कोणालाच माहिती नाही. नाही, घरी कोणालाच कल्पना नाही. तुमच्या घरी. आमच्या घरी नाही, ह्याच्या घरी तो भाऊ आणि ती बहीण आली होती माझ्या बरोबर. लग्न केलं आणि तुम्ही गेला. नाही, लग्न तिकडे लग्न करायला तिथे गेले वापीला. पहिले ती बोर्डीला शिकायला होती, तिला घेऊन गेले माझ्या जोडीला पाहिजे म्हणून, आणि दुसऱ्या दिवशी भाऊ आला. आणि मग इकडे कधी आला परत तुम्ही. 2 दिवसाने. मला छाती दडदडायला लागला. मग इथे आल्यावर कसं काय. इथे आल्यानंतर थोडंसं वातावरण तणाव होताच, परंतु मग काही ज्येष्ठ लोकांना मध्यस्थी टाकलं. हळूहळू 2-4 महिन्यानंतर झाला समतोल. आमच्या आई फार चिडलेल्या त्यावेळी. म्हणजे काय, म्हणजे मोठा मुलगा घरी लग्न झालं पाहिजे इच्छा असतात ना. बरोबर आहे. त्याच्यामुळे थोडा चिडल्या, मग नंतर नरम झाल्या. पण मग तुमच्या घरी काय रिएक्शन नंतर. आमच्या घरी रागावलेले होते. 4 महिन्यानंतर बोलायला लागले. कशी हो सून, कशी आहे तुम्ही सांगा. आहे तशी चांगली. फिरायला मात्र पास. फिरायला सांगितलं का चला. हो. काम करायला नको. काम करायला नको. फक्त मोबाईल आणि त्या मोबाईल आणि त्या कामाला नको. फिरायला लगेच. फिरायला लगेच. मग तुम्ही तेव्हा खूप तापलेल्या होता ना. हो. राग येणारच. मग नंतर मोठा होता ना. मग काय जादू केली सुनेने एवढी की राग शांत झाला. हो. मग तिने सांगितलं काय नाही, मी तुम्हाला सांभाळून घेईल सांगितलं. मग कशी आहे सून, कशी आहे. आहे बरी आहे, तशी बरी बरी आहे. फक्त काम नाही करत. हा, एवढं मात्र आहे. हो ना. तेवढं मात्र आहे. काय बघा काय कौतुक चाललंय. कामाचा कंटाळाच आहे का. हा, कामाला जरा
काय नाही नको नको 12 वर्षात नको. काय हो म्हणजे ते कसली सदा- आवड आहे अ? सुनेला आवड कसली आवड मात्र दुसरी सगळी आहे म्हणजे काय सांगितलं तर असं दुसरं म्हणजे रांगोळी काम काढ, सोडून काय- सगळं करणार, हो. आहे ना? हा. जेवण- जेवण जरा कमीच सांगितलं तरी नको कंटाळा येतो ना कशाला एकसारखं. करायचं हो की नाही हा. मग तुम्हीच करता नाही मी नाही करत मग मी तीच करते तीच करणार मग ती करते जेवण ना. करते हा पण ती मोबाईल घेऊन ते पहिले बसणार नंतर आरामात करणार जेवण काय वेगळंच प्रेम आहे हो तुमचं. जेवण मात्र तेच करते मी नाही करत नाही ना अच्छा पण म्हणजे मुलात काय बदल झाला हो लग्नानंतर स्वतः कधी चहा उकळलेला नव्हता पण आता सर्व करायला माहितीये त्याला बायको करत नाही म्हटल्यावर चहा हो. मिळणार कशी तेच. बायकोच करत नाही तर आता स्वतः करायला पाहिजे चहा हा. आणि तो दुसरा मुलगा हा, तो काय तो काय करणार तो पण तसा चहा वगैरे त्याचं काय नाही नाही आणि मग दुसरी सून कुठली दुसरी सून ही ही हा ती कशी आहे ती तशी ती काम करणार सगळं काय बोलणार तरी म्हणजे सगळ्या रीती वगैरे सर्व तिला माहिती आपलं काय कसं करणार काय करायचं तर तिला बरोबर माहिती आहे हो पण मग या जेवायला- दोन्ही या 2 सुना तुमच्या हा त्या कसं काय दोघींनाही कामाचा कंटाळा आहे नाही नाही मग ही तशी करणार हा आणि हिला कंटाळा आहे हिला कंटाळा ही सगळ्यात जरा या मोठ्या आहेत ना हो या मोठ्या आहेत. हा मग म्हणून कंटाळा लहान कशी करते त्याच्यावर त्या लक्ष ठेवून असतात हा. कळलं का तुम्हाला बरं तुम्ही आधी त्यांच्या स्वभावाबद्दल सांग ह्यांचा स्वभाव म्हणजे असा आहे ना सर की आम्ही कुठे गेलो बाहेर की माझा नवरा कुठे हरवला असं बोर्ड लागलेलं असते गावात पहिले म्हणजे तुम्ही फक्त माझ्या जवळ बसून राहायचं कुठेतरी कामधंदा करायला पाहिजे पण तशातलं काही नाही तुम्ही फक्त आमच्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे हो मग दिसणार कसं जर काय खायचं असेल पोटासाठी तर फिरावं तर लागेल त्यांना असं वाटतं की हे फक्त आमच्या समोर पाहिजेत बसलेले नाही त्यांना त्याच्यासाठी नाही वाटत त्यांना वाटतं की परत ट्रेनमध्ये गर्दीत कोणाला तरी तुम्ही सुरक्षित घेऊन जाऊ नये एवढीच ती काळजी घेतात बाकी काही नाही. परत तुम्हाला एक छोटंसं आव्हान आहे आता घरामध्ये झी मराठी असं लिहिलेलं एक बंद पाकिट आम्ही ठेवलेलं आहे 5 गोष्टी वाचणार त्याच्यातली एक विसंगत आहे हां ती कुठली ही तुम्ही ओळखायची आणि त्या ठिकाणी आम्ही बंद पाकिट लपवून ठेवलेलं आहे. कासव मांजर ससा सफरचंद कुत्रा वेळ सुरू झाली. सासूबाई बायकोला बक्षीस मिळावं म्हणून कसा धावला बघितला हा असाच आहे ना हो झी मराठी कडून ही सोन्याची नथ तुम्हाला त्यांनी मिळवून दिली. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. तुम्ही जाऊ तुमच्यातलं मोठं कोण तुम्ही लहान सगळ्यात. काय म्हणणं आहे तुमचं त्यांच्याबद्दल तेवढीच तक्रार आहे बाकी खूप चांगले आहेत. तेवढीच म्हणजे फक्त कामासाठी बस काम म्हणजे तसं काय आम्ही आहेत म्हणून त्यांना काय टेन्शन नाही मिळत. आता आमच्या घरी असतात गणपती तेव्हा कसं बाहेरचे कोण येतात मग त्यांच्यासोबत ते बाहेर थांबतात ना आम्ही सगळं मधलं सांभाळून घेतात पण मध्ये मध्ये ते येतील झालं का सगळं व्यवस्थित झालं ना काय मदत पाहिजे का मग परत जाणार बाहेर तेवढे करतात म्हणजे फक्त सल्लागार समिती हो ना. किती वर्ष झाली लग्नाला? आमचं 7.5 वर्ष झाली. आणि तुमच्या लग्नाला 6. त्या आधी आल्या आमचं पहिलं लग्न झालं. तुमचं माहेर कुठलं? माझं मी ऍक्च्युली चंद्रपूरची. बरं मग इकडे कशा आला? इथे माझे पप्पा सर्व्हिसला MSCBत आहेत ना त्यामुळे मग इथे लव्ह मॅरेज होऊन मग इथे लग्न असं झालं. काय MSCBत बिल भरायला यायचे मग कसे? कॉलेजमध्ये ओळख झाली ना. कुठल्या? तेव्हा चिंचणीचं MK ज्युनियर कॉलेज. आणि तेव्हा आवडायला लागलं पालघर. हे 2 नंबर दीर सगळ्यात लहान. अच्छा ते 2 नंबर तुम्ही लहान तुम्ही आधी नंबर लावला. बरं काय हो तुमचं काय म्हणणं आहे? छान आहे सर स्वभाव एकदम म्हणजे दोघी मिळून मिसळून सर्व राहतात. पण मोठ्या बहिणी काहीच काम करत नाहीत. हो मग तेव्हा काय म्हणणं काय तुमचं? प्रत्येकाने करायला पाहिजे काम. हो ना असं वाटतं. हातभार लागला पाहिजे प्रत्येकाला. हातभार प्रत्येकाचा लागला पाहिजे. हो हो. तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं नाही त्यांचं ते बघून घेतात आपल्याला तिकडे पडायची गरज नाही. सुखाचा कानमंत्र आहे हा. त्या तिघी काय करायचं ते करू द्या आम्ही भावंडांमध्ये गडबड नको. आपलं काय प्रश्न नाही. काय तुमचं म्हणणं आहे या दोघींबद्दल? खरंच खूप चांगले आहेत. नेहमी मी कधी पण कोणतं काम सांगितलं लगेच करणं. आत्या काय सल्ले तुमचे या तिघांना?
आमची 3 मुलंही चांगली आहेत आणि सुनबाई सुद्धा चांगल्या आहेत. आपण कधी आमच्याकडे कार्य असलं बोलावलं की लगेच येणार, सगळं काम त्या करणार. नाव सांग तुझं. हृदया निशान म्हात्रे. कितवीत आहेस? 3रीत. शाळेत डबा कोण देतं तुला? माझी मम्मा. काय देते मम्मा तुला डब्यात? चपाती भाजी. काय ग रोज? रोज नाही म्हणजे कधी कधी. नाव सांग. जीविका नितेश्वरी. आई आणि बाबा तुला ओरडतात? हो. कोण जास्त ओरडतं? मम्मी. का? मोबाईल घेते म्हणून. अरे या सगळ्यांच्या मोबाईलचाच प्रॉब्लेम आहे या घरात. तुला खेळ आवडतो? हो. कुठला खेळ आवडतो? मोबाईल मधला. नाव सांग. उर्वी संदीप पाटील. तू कितवीत आहेस शाळेत? 4थीत. पण मग तुला डब्यात मम्मी ऑफिसला जाताना काय देऊन जाते? चपाती भाजी. अरे वा वा, सगळीकडे चपाती भाजी कॉमन आहे. तुला काय आवडतं पण जेवणात? वाटाण्याची भाजी. तुझं नाव सांग. रुदान सुशील चुरी. तुला काय आवडतं खायला? बर्गर पिझ्झा. मग तुला शाळेत रोज बर्गर आणि पिझ्झा दिला तर आवडेल? आवडेल. जास्त लाड कोण करतं तुझे? काकी. काकी. डेंजर आहे. दे याच्याकडे दे. दक्ष सुशील चुरी. तू मस्ती करतो? हो. मग तुला कोण ओरडतं? मम्मा. तुला कोणी फटका दिलाय कधी? हो. कोणी? मम्मा. सगळं मम्मा कॉमन आहे. तुझा अभ्यास कोण घेतं? मम्माच. आणि बाबा काय करतात? जप. नाही जेवण. हा? जेवण करतात. जेवण बाबा करतात? सासूबाई तुम्ही जे म्हणालात सुनबाई जेवण करत नाही त्याचा शेवट नातवाने बरोबर केलाय, हो की नाही? पण आता तुमच्या दोघींपैकी पैठणीच्या खेळात कोण जाणार ते इथे बसलेल्या लिटिल चॅम्प्स ठरवणार. कोण ठरवणार आणि कोण कसं जिंकणार बघूया. तुमच्यासाठी कोण प्रतिनिधित्व करणाऱ्या हृदया. चला तुमच्यासाठी त्या खेळणार आहे. रुधांश तू. अरे वा, तू त्यांच्यासाठी. त्या कोण तुझ्या? काकीच. या दोघांमध्ये एक खेळ होणार आणि कोण जिंकणार बघूया. आता कोण कोणाला पैठणीच्या खेळात पाठवणार. खेळ सोपा आहे. तुझ्याकडे पिवळ्या रंगाचे मणी आहेत, तुझ्याकडे लाल रंगाचे. 10-10 संधी आहेत. सुरू. आता तू. 1 2 2 काकी 3 4. अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. हळू बोलून बाजूबंद मिळाला. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. तुमचं माहेर कुठलं? वसईला. मग तुम्ही इकडे कशा आला या कुटुंबात? मी मामाकडे वाढले. मामाकडे? बालपण गावात इकडे आमचं मामाचं गाव तिचं इथलं. मग कसं काय लग्न कसं जमलं? ते मला बघायचे, त्यांना आवडायची मी. काय हो बाबा, हे कुडांमध्ये काय होतं? हे ही कॉलेजला जायची तेव्हा मी पाहायचो हिला, तेव्हा मला ती आवडली. मग तिच्या घरी मागणी वगैरे टाकली आणि मग आमचं लग्न झालं. बरं मला सांगा, आता त्यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? त्यांच्या मनात काय असेल तर त्यांनी स्पष्ट मला सांगावं. जर कोणी काय त्यांना सांगितलं तर आपल्यामध्ये दुरावा वाढावा नाही, म्हणून त्यांनी पहिले येऊन मला विचारावं की काय प्रॉब्लेम, म्हणजे रागावायचं नाही माझ्यावर. असं पहिले मला विचारायचं की वहिनी तुम्ही असं बोलल्या का, नाही बोलल्या असतील तर मग विषय संपेल. म्हणजे बोलून क्लिअर केलं पाहिजे. क्लिअर केलं पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? माझं पण तेच म्हणणं आहे. त्यांनी राग नाही ठेवला पाहिजे मनात. त्यांनी सांगितलं पाहिजे की मला ह्या गोष्टीचा राग आलाय, तुझं ही खरंच केलेली आहे का की नाही, हे मला सांगितलं क्लिअर पाहिजे. केलं हो. पाहिजे. मग हे कधीपासून तुम्ही करणार? आतापासून मी स्टार्ट. तुम्ही कधीपासून करणार? आम्ही आतापासून स्टार्ट. नक्की? बरं झालं मी आज आलो.
म्हणजे मी ह्याच्या आधी पण तिला एकदा दोनदा बोललेली, कधी पण आपल्यामध्ये क्लिअर करत आणि आम्ही एक असं काही झालं तरी की क्लिअर सांगतो सांगितलंय. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मिस्टरांची मागेल, कधी काही उलट बोलली असेल पटकन तर. तुम्ही? आम्ही पण मिस्टरांची आणि सासूबाईंची. सगळ्यात जास्त प्रसाद मिस्टरांना मिळालेला दिसतोय सगळीकडे. तुम्ही आज क्षमा मी मागायची? क्षमा मागायची असेल तर माझ्या आईवडिलांची मागेल की मी त्यांच्या न सांगता असं लग्न केलं, पण आता त्यांनाही माहितीये की मी लग्नानंतर खूप सुखी आहे ह्या घरात. स्वतःमध्ये आजपासून एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? स्वतःमध्ये बदल तर तसं मला माझ्यात काही वाटतच नाही वाईट आहे असं, सगळं चांगलंच आहे, त्यामुळे बदल काय आहे तशीच आहे तशीच मी भांडत बसणार आहे. भांडत नाही, भांडण सहसा नाहीच. अरे हो, भांडत म्हणजे बोलत राहणार आहे. बोलायचं, मग तेव्हाच समोरचं एनर्जी येते, मग बोलायचंच. आत्ताच बघा मलाच केवढी एनर्जी आली आहे बघा. बरोबर. आणि तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? मला राग येतो तुम्ही कमी करेल. हो. आणि तुम्ही? कामाकडे थोडं लक्ष देईल. मुश्किल आहे पण देण्याचा प्रयत्न देवा. करेल. नाही बरं, आता या दोघींमध्ये कोण जिंकणार पैठणी बघूया. मनोरा रचायचा आहे, 1 मिनिटाची वेळ आहे. 1 मिनिटामध्ये सर्वात उंच मनोरा ज्याचा कोणाचा असेल तुम्हा दोघींपैकी, त्या आजच्या भागातल्या विजेत्या ठरणार. आणि ज्या विजेत्या ठरणार त्यांना मिळणार आहे झी मराठीकडून पैठणी. तेव्हा आता बघूया कोण जिंकणार पैठणी. वेळ सुरू झाली. 10 सेकंद झाली. 20. 30. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला. आणि वहिनीला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या कुटुंबाला आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात.